मुद्दा एवढाच की अलीकडच्या काळात तेजस्वी तपस्वी तत्पर तरुण हा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना अपेक्षित आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे त्याला नक्कीच त्याची पूजा होत असते आणि म्हणून या सगळ्या गोष्टी खेळातूनच साध्य होऊ शकतात आणि म्हणून खेळाची आवड खेळाची रुची लागली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात आज ज्या स्पर्धा आंतर महाविद्यालयीन होणार आहेत त्या तर सगळ्या मातीतल्या त्या म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या आणि अतिशय मी म्हणेल की याला खूप चांगलं कौशल्य लागतं. शक्ती तर लागतेच पण शक्ती बरोबर युक्ती पण लागते आणि कौशल्य पण लागते आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीत आपले सगळे खेळाडू यांनी नैपुण्य मिळवलेले आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयातून त्यांच्या कोचेसनी त्यांना ट्रेन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपण स्पर्धा विद्यापीठ स्तरावरच्या या ठिकाणी घेतो आहोत. मी सर्वप्रथम तर सर्व कोचेसचं मनापासून स्वागत करेन आणि त्यांचा आभारही मानेन की त्यांच्या उत्साहामुळं अशा पद्धतीच्या स्पर्धा भरत असतात, खेळाडू घडत असतात. खंत जरूर आहे की शासनाने सुद्धा अधिक जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मी आता चर्चा करत होतो की खऱ्या अर्थाने खेळांचं बजेट हे कमी होत चाललंय. वेगवेगळ्या केंद्राच्या योजना ह्या हळूहळू त्या ठिकाणी संपत चालल्यात किंवा त्या ठिकाणी रद्द होत चालल्यात. केंद्राने हातभार कमी केलेला आहे, राज्यांनी पण हातभार कमी केलेला आहे आणि त्यामुळे राज आश्रय असल्याशिवाय सुद्धा खेळाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही, महत्व प्राप्त